सरकारनं आम्ही वेळोवेळी पाठपुरावा केल्यामुळं आतापर्यंत आम्हाला यश आलं। या विनोदन शाळांचा कायम शब्द आम्ही काढला, सरकारनं निर्णय घ्यायला लावला। त्यानंतर 20%, 40%, 60% अनुदान सुद्धा सरकारनं दिलं। परंतु पुढचा जो 80%चा टप्पा द्यायचा होता त्यासाठी गेल्या सरकारने 14 ऑक्टोबर 2024 रोजी शासन निर्णय काढला आणि त्यांना वेतन अनुदान आणि 80%चा टप्पा मिळेल असं सांगितलं। परंतु त्याला आता 7-8 महिने होत आहेत। मागच्या नागपूर अधिवेशनामध्ये सरकार पूर्णपणे स्थापित न झाल्यामुळे आर्थिक तरतूद झाली नाही, त्यामुळे किमान अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद करावी आणि या गेले 2 दिवसापासून आझाद मैदानावर आंदोलन करतायत। त्यामुळे या सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांचं वेतन सुरू व्हावं ही आमची प्रमुख मागणी आहे आणि 1 नोव्हेंबर 5 पूर्वी जे शिक्षक कर्मचारी सेवेत आलेले आहेत त्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, कारण पेन्शन हा विषय सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांच्या जिव्हाळ्याचा आणि कुटुंबाशी निगडीत आहे। त्यामुळे त्यांना जुनी पेन्शन योजना मिळावी यासाठी आमची आग्रही भूमिका सरकारकडे आहे। असं काही म्हणता येणार नाही, शिक्षकांना सुद्धा सरकारने न्याय दिलेला आहे, पण आता आमचा आग्रही मागणी 80%चा जो हप्ता थकलेला आहे तो लवकर देण्यात यावा यासाठी आम्ही या ठिकाणी बसलोय। आझाद मैदानला आमचे बरेच बांधव, शिक्षक बांधव बऱ्याच दिवसापासून आंदोलन करत आहे आणि त्यांनाही सपोर्ट म्हणून आम्ही या ठिकाणी आंदोलन करत आहे। परंतु दादा म्हणतात की अजित पवार जे अर्थमंत्री आहेत राज्याचे, ज्ञानेश्वर म्हात्रेजी, ते म्हणतात की आता काय देणार, कारण की पैसे तर सगळे लाडक्या बहिणीकडे वर्ग झालेले आहेत, त्यामुळे कोणत्या हेडमधनं कुठून पैसे काढणार असा प्रश्नच आहे। शिक्षकांना अनुदान मिळालं पाहिजे, टप्पा अनुदान, याकरता वारंवार आम्ही या ठिकाणी आंदोलन मागच्या वेळेला सुद्धा केलेलं होतं आणि ते म्हणून 1 जून 2024 पासून टप्पा अनुदान त्रुटीपूर्तता केली आणि अजून 3 टप्प्याच्या शाळा होत्या त्यांना अनुदान देण्यासंदर्भात शासनाने 14 ऑक्टोबर 2024 रोजी GR पण काढला आहे। हिवाळी अधिवेशनामध्ये त्याची तरतूद करतो अशी तत्कालीन शिक्षण मंत्र्यांनी सभागृहामध्ये घोषणा सुद्धा केली होती, परंतु त्या GRचा कुठेच काही उपयोग होत नाही। हिवाळी अधिवेशनामध्ये तरतूद झाली नाही, त्यानंतर येत्या कालच्या पुरवणी मागणीमध्ये सुद्धा तरतूद झाले आहेत। आत्ता येणाऱ्या परवाच्या अर्थसंकल्पामध्ये तरतूद व्हावी याकरता आमचा प्रयत्न सुरू आहे। अन्य योजनांना पैसे द्यावेत, पण शिक्षक जो नेहमी समाजासाठी, विद्यार्थ्यांसाठी दिवसरात्र काम करतो त्याची कुठेही अवहेलना झाली नाही पाहिजे याकरता आम्ही आज या ठिकाणी आंदोलन केलं आहे। खरं तर जम्मू अभ्यंकर आहेत, शिक्षकांपेक्षा अन्य योजना सरकारला महत्त्वाच्या वाटतात का असाच सवाल आहे, कारण की सर्वच तुम्ही सत्ताधारी विरोधक आमदार सातत्याने या मागणीकरता आंदोलन करतात। अन्य सर्व योजनांकरता राज्य शासनाजवळ नवीन योजना असो की जुन्या योजनाचं एक्सटेन्शनकडे आहे, तर हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे। असं आहे, ज्या राज्यामध्ये बजेटरी प्रोव्हिजन शिक्षकांकरता कमी पडते त्या राज्याच्या बाबतीत त्याचे तुरुंग आणि पोलीसच्या केसेस मोठ्या प्रमाणात वाढतात हे अनेक फिलॉसॉफरने म्हटलेलं आहे। त्याची वस्तुस्थिती या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये दिसून येते आहे की अन्य सगळ्या कार्यक्रमांकरता जशी जशी आवश्यकता असेल त्याप्रमाणे आपल्या विकास निधीमधून पैसा दिला जातो, इथे मात्र दिला जात नाही। आमचं म्हणणं असं आहे की बजेटरी प्रोव्हिजन आहे, 83,000 कोटीचं बजेट जर आहे त्याच्यामध्ये शिक्षकांच्या पगारावरचा जो पैसा आहे तो पैसा संपूर्ण खर्च होत नाही, 80 ते 85% वर खर्च होत नसताना शिल्लक राहिलेल्या ह्या ज्या काही योजना आहेत त्याच्यामध्ये पहिल्या अगदी प्राथम्याने जर विचार केला तर टप्पा अनुदान ज्यांचा प्रलंबित आहे तो टप्पा अनुदान देण्याकरता म्हणून निधी त्याच्यामधूनच त्यांना ॲडजस्ट करता येऊ शकतो। फक्त राज्य शासनाची इच्छाशक्ती आवश्यक आहे आणि शिक्षणाकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्यामुळे या विषयाकरता तरतूद केली जात नाही असा माझा ठाम या बाबतीतला आरोप आहे। परंतु तुम्ही